हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज काय आहे रुटीन बघूया. आता आज दिवसभरात काय काय होतंय आणि आजचं रुटीन कसं आहे, चला मग करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. आणि आज ना अर्णवचा लास्टचा पेपर आहे फायनल एक्झामचा. तर आज तो खूप खुश होता आणि मला जाताना म्हणत होता, मम्मा आज ना माझ्या आवडीचं सगळं बनवतो जेवणामध्ये. तुम्ही म्हटलं ठीक आहे, कारण सगळ्यांनाच एक्साइटिंग असते, एवढ्या दिवस एक्झाम दिल्यात म्हणजे डोक्यावरचं वजन खाली झालं आणि थोडं त्याला छान फील होतंय. तर म्हणला मम्मा मला ना आज माझ्या आवडीचं खाऊ वाटतंय सगळं. तर म्हणलं ठीक आहे, चल मी आज बनवीन तुझ्या आवडीचं. आणि त्याला पण म्हणजे रिलॅक्स वाटते आणि मला पण खूप रिलॅक्स वाटते, कारण एक्झामच्या दिवसामध्ये ना एवढं म्हणजे डोक्याला असं प्रेशर होतं की अभ्यास अभ्यास अभ्यास. आणि त्याच्यासाठी मी पण उठायची लवकर सकाळी आणि रोज ते अभ्यास वगैरे चालू राहायचं. हा बनवते. आणि आता ना आज त्याचा फायनल पेपर आहे, तर छान असं मला पण छान फील होते. तर म्हटलं चला आज त्याच्या आवडीचंच बनवूया. तर आज मला पनीरची भाजी बनवायची आहे आणि थोडासा केक पण बनवायचा आहे. त्याला केक खूप आवडतो आणि खूप दिवस झालं म्हणतो होता मम्मा मला केक बनव. तर मी म्हटलं बनवते, थोडं मला रिलॅक्स होऊन दे, तू पण रिलॅक्स हो अभ्यासामधून. त्याच्यानंतर मी आरामात तुला बनवून देते. चला मग आज त्याच्या आवडीच्या सगळ्या फरमाईश मला पूर्ण करायच्या आहेत. सगळ्या तर नाही पण थोड्याफार तर मी करू शकते. तर चला तर आता आज मला केक वगैरे बनवायचा आहे, नाश्ता वगैरे झालाय. आज मी सँडविच बनवलं होतं नाश्त्यासाठी. हा केक बनवते. आणि अर्णव कुणाला आता उठलाय, त्याला आंघोळ वगैरे घातली, नाश्ता दिलाय त्याला. आणि आता इथं बघा मी केकचं पण बनवायला घेतलंय थोडंफार. तर आता नाश्ता वगैरे झाला, सँडविच वगैरे बनवलं होतं, अर्णवला टिफिनला दिलं. आणि कोण एक मिनिट, आता दूधवाले आले आमचे. नको. आणि बघा सकाळच्या आता 9:30 वाजत आणि दूधवाले आता आलेत आणि रोजच लेट येतात. तर आज लवकर येत नाही, 10 10:30 वाजता येतात. काय पाहिजे आणि आणि ब्रेड पाहिजे का? ती पप्पांचं आहे ग्रीन टी. आणि त्या कुणाला मी थोडेसे ब्रेड सँडविच बनवून दिलते, त्याला आवडलं म्हणतो मम्मा अजून दे. चला तर त्याला अजून जरा थोडंसं बनवून देते. आणि मी केक बनवणार आहे, केकची रेसिपी मी तुम्हाला अशीच सांगते. तर चला मग आता बनवायला घेऊया आपण. घेऊ का मम्मा? आणि चला तर मग आता लागूया कामाला. सकाळ सकाळी खूप अशी कामं असतात. आणि कुणाला मी ब्रेडचं सँडविच वगैरे बनवून दिलं होतं, पण त्याला आणखी पाहिजे होतं, त्याला आवडलं तर म्हटलं चला आणखी बनवून देतो. आणि आता त्याला ना मी बनवून देत आहे. आणि एका साईडला ना माझं केकचं वगैरे पण काम चालू होतं आणि सँडविच एक साईडला बनत होतं. आणि मशनीमध्ये सँडविच बनवायला ना खूप सॉरी खूप इझी आहे आणि लवकर बनतं आणि मुलांना पण खूप आवडतं. एकदम ना क्रिस्पी असं बनतं आणि एकदम टेस्टी बनतं. तर जास्त काही झंझट नसते. आणि त्याच्यातमध्ये बटाट्याची भाजी वगैरे पण घालून बनवू शकतोय. पण कुणाला प्लेनच ब्रेड वगैरे आवडतात, तूप वगैरे लावून छान असा खाऊन घेतो. आणि फौजींना मला अर्णवला मी त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी वगैरे घालून छान असं सँडविच सकाळी नाश्त्याला बनवलं होतं. आणि आता इथं बघा केक बनवायचं चालू आहे. केकमध्ये ना मी 1 वाटी साखर घेतली आणि 1 वाटी दूध घेतलं. पहिल्यांदा साखर वगैरे वितळली, त्याच्यानंतर 2 वाटी पिठी आणि त्याच्यामध्येच थोडा खायचा सोडा, बेकिंग सोडा आणि चॉकलेट पावडर हे सगळं टाकलं. आणि अर्धी वाटी थोडंसं वरती तेल पण टाकलं. आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं, छान असं फेटून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आता इथं मला कढई वगैरे पण ठेवायची होती गरम करण्यासाठी. थोडा वेळ कढईला गरम करून ठेवते तोपर्यंत. आणि थोडं मला केकचं आहे ना ते फेटून वगैरे घ्यायचं आहे. आणि हा केक एकदम सोपा आणि एकदम इझी आहे, जास्त काही झंझट नसते. तर तुम्ही पण असा केक बनवा. तुम्हाला मी आणखी एकदा रेसिपी सांगतो. पहिल्यांदा ना आपण एक पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 वाटी दूध घालायचं, 1 वाटी साखर घालायची, पिठी साखर 1-1.5 वाटी पिठी साखर घालायची. आणि त्याच्यानंतर 2 वाटी मैदा घालायचा, थोडासा बेकिंग सोडा आणि थोडासा खाया सोडा, दोन्ही थोडा थोडा घालायचा, अर्धा चमचा. आणि अर्धी वाटी तेल पण घालायचं. आणि ते छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं, एकदम छान असं सगळं एकजीव करून घ्यायचं, फेटून घ्यायचं. आणि आता इथं आपली कढई थोडीशी तापून दे. त्याच्यानंतर आपण भांड्यामध्ये जे बेटर आहे ना ते सगळं भांड्यामध्ये घालून घेऊया. आणि इथं बघा मला कुणाल मध्ये मध्ये परेशान पण करत होता. आणि त्याला आता ते सँडविच वगैरे एकदम क्रिस्पी बनलं होतं. थोडासा सॉस वगैरे लावते आणि त्याला देते मी खाण्यासाठी. त्याला एकदा खायला वगैरे दिलं ना मग मला परेशान करणार नाही. चला तर मग आता त्याला दिलं मी खाण्यासाठी, तो गेला खाऊ घेऊन. चला आता ही थोडंसं अजून फेटायला पाहिजे, त्याचं बघायचं कसं आहे फेटून, त्याच्या बबल्स वगैरे येतात छान असे. त्याच्यानंतर आपण घालायचं मग पातेल्यामध्ये. आणि हे केकचा डब्बा आहे बघा माझ्याकडं.
तर आता इथं मी त्या केकच्या डब्यामध्ये सगळं आपलं जे बेटर आहे ना ते घालून घेते आणि त्याच्यानंतर आपण कढईमध्ये ठेवूया. कढई ना पहिल्यांदा थोडंसं जास्त गरम करून घ्यायची आणि त्याच्यानंतर गॅस आहे ना तो थोडासा कमी करायचा. पूर्ण कमी करू नका, थोडासा कमी करा आणि थोडंसं अजून जरा आपली कढई तापून दे. आणि इथं ना सूर्याची किरणं वगैरे येत होती त्यामुळं कॅमेरावरती सारखं लाईट असं पडत होतं. कधी कधी तर जास्त असं फिकं फिकं दिसतंय. चला आता इथे याच्यामध्ये ना सगळं आपण बेटर टाकून घेतलं आणि छान असं ते असं म्हणजे आपटून घ्यायचं म्हणजे सगळीकडं केकचं बेटर आहे ते व्यवस्थित जातं. तर आता ना केक बनवायला ठेवलाय मी. केकला तरी अर्धा पाऊण तास जातोच, वेळ लागतो. तोपर्यंत पनीरची भाजी बनवून घेऊया. अजून मला कपडे वगैरे धुवायचे आहेत तर म्हणून थोडंफार स्वयंपाकाची तयारी करून ठेवते आणि त्याच्यानंतर मग कपडे पण भिजतील आरामात, मग कपडे पण धुता येतील. चला तर आता आपण पनीरची भाजी बनवूया. आणि केक बघा आता इथं मी शिजायला ठेवलाय, बघूया किती वेळ. आणि आता इथं मला पनीरची भाजी वगैरे बनवायची होती आणि पनीरची भाजी बनवायचं आहे मला माहीत होतं सकाळपासूनच, तर मी थोडीफार तयारी अगोदरच केली होती. कारण परत ना खूप गडबड होतं आणि व्हिडिओ वगैरे शूट करायचा असला ना थोडीफार तयारी असली की सांगायला पण बरं पडतं. तर आता इथं मी थोडंसं तूप टाकलं, थोडंसं तेल टाकलं कढईमध्ये. कढई छान अशी तापून घ्यायची. त्याच्यामध्ये तमालपत्री खडा मसाला जो आहे ना आपल्याकडे तो टाकून घ्यायचा. जास्त पण मी टाकला नाही कारण तिखट होती भाजी त्यामुळे थोडाफार खडा मसाला टाकला होता. आणि आपली लाल मिरची आहे ना ती पण थोडीशी तोडून टाकूया. आणि लाल मिरच्या मी गावाकडूनच घेऊन आलो होतो. थोड्या थोड्या आता मिरच्या त्या खराब होत आहेत कारण बरेच दिवस झालं घेऊन आलो ना गावाकडून. त्याच्यानंतर जास्त टोमॅटो कांदा पण चिरून घ्यायचा आणि तो छान असा भाजून घ्यायचा. आणि मी मसाला वगैरे बनवून ठेवला होता. मसाल्यामध्ये पण टोमॅटो कांदा आलं लसूण हिरवी मिरची हे सगळं भाजून घ्यायचं आणि छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि थोडंसं जास्त भाजी बनवायची असली तर कांदा टॅमॅटो बारीक चिरून पण आपण टाकू शकतो. तर आता इथं बघा एका साईडला मी कांदा टॅमॅटो वगैरे थोडंसं भाजायला ठेवलं आहे. आणि किचन कट्ट्यावर भरपूर असा पसारा झाला होता. थोडाफार पसारा पण उचलून ठेवला कारण पसारा असला ना मग काही सुचतच नाही. तर म्हटलं चला किचन कट्टा थोडा आवरून घेऊया. आणि आता इथं पनीर बघा, पनीर आहे ना त्याला बारीक बारीक पीस करून घेऊया छान असे. आणि पनीर सकाळपासून फ्रीजमध्ये होतं, थोडा वेळ बाहेर काढून ठेवायचं. छान असं ते बाहेर काढल्यानंतर मऊ होते. छान असे पीस करून ठेवूया. आणि आता इथं कुणालचं खाऊन झालं होतं. त्याला कच्चं पनीर वगैरे आहे ना खूप आवडतं. तर त्याला आता मी पनीरचा एक पीस पण दिला. पण जास्त कच्चं पनीर चांगलं नसतं, थोडंसं त्याला शिजवूनच द्यायला पाहिजे आहे. पण कधी कधी ऐकत नाही तर मी जास्त नाही एकच पीस दिला त्याला. आणि आता इथं बघा आपलं कांदा टॅमॅटो छान असं भाजलं होतं. त्याच्यानंतर आपण हा सगळा मसाला घालून घेऊया. आणि मसाला छान भाजल्यानंतर आपलं वाटाणा आहेत ना ते वाटाणा मी कुकरला एक शिट्टी दिली आहे ते टाकून घ्यायचं. लाल तिखट जे आपल्याला मीठ वगैरे टाकायचं आहे ते सगळं मसाले भाजून घ्यायचे आणि छान असं पनीर बनतं. चला तर मग आता मी तुम्हाला दाखवतो कसं कसं बनवत आहे पनीर. आणि चला तर आता आपली भाजी वगैरे छान अशी बनवून झाली होती. एका साईडला केक पण शिजतोय, थोडा टाईम आहे माझ्याकडे. तर म्हटलं चला चपातीला कणिक वगैरे मळून ठेवूया. कारण इथं आटा एवढा चांगला मिळत नाही, तर थोडंसं मळून ठेवलं ना छान अशा चपात्या होतात. तर आता इथं बघा आटा वगैरे मळून घेतो आणि त्याच्यानंतर मग चपात्या वगैरे पण बनवायच्या आहेत. चला तर मग आता पट मी पीठ वगैरे मळून घेतो, नंतर बोलते तुमच्याशी. चला तर आता किचनचं वगैरे आवरलं. आता मला कपडे वगैरे धुवायचे आहेत.
कपडे मी भिजत घातलीत मगाशी, तोपर्यंत म्हटलं भाजी वगैरे बनवून घेऊया. आणि एकदा थोडंफार किचनचं आवरलं ना, आता कपडे वगैरे आरामात मी धुईन. आणि आता ना 11:30 वाजले आहेत. मला बघा भरपूर वेळ गेला, 1-1.5 तास गेला आज किचनमध्ये. चला काही नाही, आज अर्णवची फरमाईश होती तर छान छान बनव मम्मा काहीतरी, त्यासाठी मी आज बनवला केक. पनीरची भाजी झाली. आता मी चपाती आणि भात गरम गरम बनवीन. आणि 11:30 वाजलेत, 12पर्यंत माझे कपडे होतील. जास्त काही कपडे नाहीत, कारण रोजच्या रोज कपडे धुवून टाकली ना जास्त काही असे कपडे पडत नाहीत. चला आता कपडे वगैरे धुते. आणि कुणालचं चाललंय एका साईडला काही ना काहीतरी करायचं, त्याला पण थोड्या वेळानं खाली सोडते खेळायला. चला तर आता कपडे वगैरे धुते आणि नंतर बोलते. आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून झाली आणि आपली कणिक वगैरे पण छान भिजली होती, तर म्हटलं चला चपाती वगैरे बनवून घेऊया. थोड्याच वेळात फौजी यायचं पण टाईम झालं होतं, तर म्हटलं चला स्वयंपाक वगैरे सगळं आधी बनवून घेऊया, नंतर बाकीची कामं पण होत राहतील. आणि जास्त आता काही कामं नव्हती, कपडे वगैरे झाली होती, तर जेवणच राहिलं, चपाती फक्त राहिली होती. तर म्हटलं चला चपाती बनवूया. आणि आज अर्णव खुश होईल. अर्णवला काही ह्या गोष्टी माहीत नव्हत्या की मम्मा केक वगैरे बनवणार आहे, तर त्याला छान वाटेल. चला तर मग मी पटपट बनवून घेते, नंतर बोलते. अर्णव ना स्कूलमधून आलाय आणि त्याला मी केक वगैरे बनवलाय ते माहीत नाही. त्याला मी म्हटलं तुला सरप्राईज देणार आहे. आणि माझ्यापेक्षा कुणाला बघा किती एक्साइटिंग आहे. कधी कधी ना कुणाला त्याला सांगून पण टाकेल. आणि मी कुणाला घेऊन झोपली होती, म्हटलं अजून त्याला यायला टाईम आहे. मी आणि फौजीने जेवण केलं आणि म्हटलं चला कुणाला झोपवते. कुणाला तर काय झोपला नाही. चला तर मग आता थोडंसं ना याला सजवते आणि त्याला दाखवते, बघूया काय त्याचे रिॲक्शन आहेत. आणि ना ह्याला मी आता अशा प्रकारे सजवते, जास्त काही नाही. थोडासा इथून कट झाला, कारण ह्या डब्यातनं काढताना ना थोडासा कट झाला होता. कुणाला बघा किती एक्साइटिंग आहे. आणि बघा अशा प्रकारे मी केक सजवला आहे. आणि माझ्याकडे चॉकलेट सिरप वगैरे होतं, ते छान असं केकवरती टाकलंय. चला मग आता घेऊन जाऊया आणि अर्णवचं रिॲक्शन बघूया. कुणाल तू कुठे आहेस? आणि कुणाल बघा किती एक्साइटिंग आहे. आणि अर्णव ना तो जाऊन झोपलाय. अर्णव आता भैयाला इथं येऊन दे. अर्णव इथं खाली बस, लाईट लाव. अर्णव इथं ये खाली बस, डोळे बंद कर, लाईट लाव. आणि अर्णवला बघा कसा बसवलाय. आणि बा तुझ्या एक्झाम झाल्या ना, त्यासाठी तुझ्यासाठी सरप्राईज बघ. कसं वाटलं बाबू? मस्त आहे. वर बघ बघू. थांब इकडे बघ, दोघ जण इकडे बघ. कुणाल खावा. आणि बघा इथं दोघं आता किती खुश आहेत, छान चाललंय एन्जॉय. आणि फौजींना आम्ही उठवलं. मस्त आहे. साईडला घ्या, त्यात खायचं नाही. आणि माहिती का जेवणामध्ये पनीरची भाजी बनवली हा, तुझ्या आवडीची. आणि अर्णवला खूप छान वाटलं आणि मला पण छान वाटलं. त्याला बघून खूप खुश झाला होता तो. आणि मी म्हटलेलं संध्याकाळी त्याला सांगायचं की तुझ्यासाठी केक वगैरे बनवलाय, पण ना कुणाला माहित होतं मी केक बनवला. आणि कुणाला एवढा एक्साइटिंग होता. काय का कसं वाटलं बा? टेस्टी. आणि सरप्राईज कसं वाटलं? मस्त आवडलं की. आणि मी म्हटलं संध्याकाळी सांगायचं निवांत फौजींना वगैरे, मग फौजींना टाइम असतो ना आरामात केक कट कराईल. पण कुणाला माहीत झालं तर कुणाला काही शांतच बसे ना, आल्याला लगेच त्याला सांगून सुरुवात. तरी मी म्हटलं थांब नको सांगू. आणि फौजी पण झोपल्यात, फौजींना पण ह्यांच्या दंग्यानं उठले फौजी. म्हटले काय चाललंय? म्हणलं काय नाही, त्यासाठी सरप्राईज होतं. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि माझं आजचं रुटीन कसं वाटलं
काय तर थोडीफार म्हणजे अर्णवसाठी मी सरप्राईज प्लॅनिंग केलं होतं, कारण तो पण एवढ्या दिवस झाला अभ्यासामध्ये एवढा गुंतलेला होता ना. म्हटलं चला आजचा दिवस त्याला वेगळं काहीतरी फील होईल, थोडं छान वाटेल. मग पनीरची भाजी वगैरे बनवली, त्याला आता जेवायला वाढतो, थोडासा भात वगैरे गरम करतो आणि चपाती वगैरे आत्ताच केल्या, कारण ते आजकाल ना एक्झाम आहे तर लवकर येतो स्कूलमधून, 2-2:30 वाजता घरी येतोय. चपाती मी लगेचच करून ठेवली होती. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय. जय महाराष्ट्र.